अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदकोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्री जवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविण आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामींचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढचरण धरिले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मिलनी सागरी, जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी, बाळप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती तिथला. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणोनी तयासी, बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान, विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान, बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरोन. घेवोनी स्वामी दर्शन, जप लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवुनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया माधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी, इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदराबाईचेही करी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपण हे श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व बरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजन. मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ,
पूजादिक भावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती. ते परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिन चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करे चाकरी. तयांचे अंतर परी स्वामीमयन जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवसी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामींपुढे भक्तजन ठेविती द्रव्यादिक आणून. ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन. करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय कुंटला. महाराजा आता बाळप्पा न सोडतील निश्चयी. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगी